अप्पांचा रेडिओ. लेखक अक्षय ठोंबरे. अभिवाचक विशाखा कुलकर्णी. अप्पांचा रेडिओ. अप्पा नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक घेऊन परत आले आणि हॉलमध्ये बसले. तेवढ्यात सुनबाई चहा घेऊन आल्या. अगं स्वाती, बाहेरून काही आणायचं असेल तर सांग बर का मला, आप्पा म्हणले. हो म्हणून स्वाती आत गेली. आप्पांनी चहा घेतला आणि पेपर घेऊन ते खोलीत गेले. त्यांच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाची वेळ झाली होती. आप्पांनी रेडिओ सुरू केला आणि त्यांचा चेहरा खुलला, कारण रेडिओवर त्यांचं आवडतं नाट्यगीत वसंतराव देशपांडेंचं सुरत पियाकी लागलं होतं. त्यांनी आवाज मोठा करायला म्हणून रेडिओ हातात घेतला आणि तोच रेडिओ बंद पडला. गेल्या 8 दिवसात हे तिसऱ्यांदा झालं होतं. आप्पा वैतागले आणि ते बाहेर हॉलमध्ये आले. त्यांचा मुलगा ऑफिसला निघाला होता. अरे विश्वास, रेडिओ पुन्हा बंद पडलाय रे, तू आज जरा दुरुस्त करून आणशील का, आप्पांनी विचारलं. आप्पा, आज सोमवार आहे, त्यामुळे मार्केट बंद असेल आणि उद्या मी चाललोय ऑफिसच्या टूरवर, तिकडून आलो की करून आणतो नक्की, विश्वास म्हणला. ठीक आहे, हरकत नाही, मी स्वातीला सांगतो, आप्पा म्हणले. आप्पा, तिलाही नाही जमणार, कारण उद्या परवा ओजसच्या शाळेत गॅदरिंग आणि बाकीचे कार्यक्रम आहेत, त्यामुळे ती तिकडेच असेल. मी आलो की देतो ना करून, विश्वास म्हणला. बरं ठीक आहे, आता काय म्हणणार, आप्पा पडलेल्या चेहऱ्याने म्हणले. आप्पा ठीक आहे म्हणले खरे, पण मनातून ते उदास झाले होते. जणू काही एखादा जवळचा मित्रच हरवला होता त्यांचा. अनेक वर्ष आप्पांचा रोजचा दिवस हा रेडिओ भोवती फिरत असे. सकाळी 6ला रेडिओवरच्या भक्ती संगीतापासून दिवस सुरू होत असे, ते रात्रीच्या आपकी फरमाईशला संपत असे. आजी गेल्यापासून रेडिओ हाच त्यांचा साथीदार झाला होता. आज रेडिओ बंद पडल्यामुळे मात्र ते उदास झाले होते. आता वेळ कसा घालवावा हे त्यांना समजेना. सगळा पेपर 2दा वाचून झाला होता. नाश्ता सुद्धा करून झाला होता. थोडा वेळ ते बाल्कनीत उभे राहिले, पण त्याचाही त्यांना कंटाळा आला. दुपारचं जेवण झालं, मग ते खोलीत जाऊन थोडा वेळ झोपले. 4 वाजता उठल्यावर स्वातीने चहा दिला. कधी नव्हते त्यांनी पेपरचं कोडं सुद्धा सोडवलं. सहज म्हणून त्यांनी टीव्ही लावला, तर तिथे कोणीतरी एक बाई दुसऱ्या बाईसाठी कारस्थान तयार करत होती. आप्पांना त्याचाही कंटाळा आला. थोडा वेळ बातम्या बघितल्या आणि मग ते परत खोलीत आले. रेडिओ नसल्यामुळे आजचा दिवस फारच कंटाळवाणा गेला होता त्यांच्यासाठी. छोटा ओजस हे सगळं बघत होता. तो आप्पांच्या खोलीत आला आणि त्यांना म्हणला, आप्पा, काय झालं, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? नाही रे अप्पू, मी एकदम बरा आहे. आप्पा ओजसला प्रेमाने अप्पू म्हणायचे. हे नाव त्यांच्या आवडत्या अप्पू माकडाच्या गोष्टीवरून पडलं होतं. ओजसला पण ते आवडायचं. मग तुम्ही असे अपसेट का दिसताय, ओजसने विचारलं. अरे माझा रेडिओ बंद पडलाय ना, मग मला आता गाणी नाही ऐकता येणार, आप्पा म्हणले. त्यात काय एवढं, तुम्ही मोबाईलवर ऐका की, आजकाल इंटरनेटवर सगळी गाणी असतात. आणि तसंही हा रेडिओ किती जुना झालाय, ओजस म्हणला. हो बरोबर आहे, इंटरनेटवर सगळी गाणी आहेत, पण अप्पू, रेडिओची मजाच वेगळी आहे. इंटरनेटवर मी मला हवी ती गाणी हवी तेव्हा ऐकू शकतो, त्यात सरप्राईज काहीच नाही. पण रेडिओवर पुढचं गाणं कुठलं लागणार आहे हे माहीत नसतं, त्यामुळे जेव्हा तो खूप दिवसांनी न ऐकलेलं जुनं गाणं लागतं ना, तेव्हा आपोआप मी माझ्या जुन्या आठवणीत जातो. माझं बालपण आणि तरुणपणाचे दिवस मला आठवतात. मी रमतो तिथे, मजा येते मला. अजिबात आठवण नसलेलं एखादं जुनं गाणं जेव्हा अचानक लागतं ना, तेव्हा एखादा जुना मित्र भेटल्याचा आनंद होतो मला. शिवाय रेडिओवर वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्यामुळे बरीच माहितीही मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं माहितीये का तुला,
हा रेडिओ मी तुझ्या आजीला आमचं लग्न झाल्यावर गिफ्ट दिला होता. तेव्हा टीव्ही वगैरे काहीच नव्हता ना, फक्त रेडिओच असायचा. मी ऑफिसवरून आलो की रात्री जेवताना आम्ही गाणी ऐकायचो आणि मग बिनाकी गीत मला ऐकून झोपायचो. त्यामुळे मी जेव्हा रेडिओ लावतो तेव्हा तेव्हा मला त्या जुन्या आठवणी येतात. मस्त वाटतं. म्हणूनच रेडिओ जुना असला तरी आठवणी आजही ताज्या आहेत. आता मला सांग, हे सगळं मला इंटरनेटवर मिळेल का? ओजसला फार काही कळलं नाही, पण त्याला एवढं कळलं की रेडिओ दुरुस्त होईपर्यंत आप्पांना बरं वाटणार नाही. यासाठी काहीतरी करायला हवं. तो विचार करायला लागला. विचार करता करता त्याला एक आयडिया सुचली आणि तो खुश झाला. तो आईकडे गेला आणि म्हणला, आई, आप्पांचा रेडिओ मी दुरुस्त करून आणतो. आई म्हणली, तू कुठून रे आणणार करून? अगं, आमच्या शाळेच्या समोर नाही का दुकाने, तिथूनच करून आणेन आणि पैसे पण मीच देणार. ओजस म्हणला. तू तू कुठून देणार पैसे? आईने आश्चर्याने विचारलं. खरी कमाई करून, ओजस हसत म्हणला. खरी कमाई म्हणजे? आईने विचारलं. सांगतो, पण त्यासाठी मला तुझी मदत हवीये, ओजस म्हणला. मग ओजसने आईला आयडिया सांगितली. आईने पण त्याला मदत करायचं कबूल केलं. असेच 3-4 दिवस निघून गेले. आज आप्पा नेहमीप्रमाणे खारकरांबरोबर बागेत गेले होते. खारकर, रेडिओ बंद झाल्यापासून आजकाल घरी मनच लागत नाही हो, आप्पा म्हणले. अरे आप्पा, चालायचंच. तसंही खूप टिकला तो रेडिओ, कधीतरी बंद पडणारच. आणि विश्वास आला की तो दुरुस्त करेलच की, खारकर म्हणले. होय हो, पण अजून त्या 3-4 दिवस जातील ना, तोपर्यंत काय, आप्पा म्हणले. बरं, आपण एक काम करूया. आपण आता माझ्या घरी जाऊया. तिकडे आपण नाश्ता करूया. तुला माझा रेडिओ देतो. तुझा रेडिओ दुरुस्त झाला की मग मला परत दे, खारकर म्हणले. बघू, अगदीच वाटलं तर मी नक्की घेऊन जाईन तुझा रेडिओ. असं म्हणून दोघे उठले आणि घराकडे चालायला लागले. आज घरी यायला नेहमीपेक्षा जरा जास्तच वेळ लागला होता. आप्पा घरी आले आणि त्यांना कुठलं तरी गाणं ऐकायला आलं. ते पटकन हॉलमध्ये आले तर रेडिओ सुरू झाला होता आणि त्यातूनच गाणं ऐकू येत होतं. बाजूला स्वाती आणि ओजस हसत उभे होते. आप्पा एकदम खुश झाले. अरे, हे कधी झालं? विश्वास आला का परत? पण तो तर परवा येणार होता. मग हे कोणी केलं? कधी केलं? त्यांनी एकदम प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली. हो हो हो, सांगते बाबा, सांगते. आधी बसा तर, स्वाती म्हणली. तिने रेडिओ बंद केला, आप्पांना पाणी प्यायला दिलं आणि मग हळूहळू सांगायला सुरुवात केली. रेडिओ ओजसच्या बाबांनी नाही तर ओजसने दुरुस्त करून आणला आहे, स्वाती म्हणली. काय? पण कसं काय? आप्पांनी आश्चर्याने विचारलं. ते ओजसच सांगेल. आप्पा, तुम्हाला असं उदास बघितलं आणि मला कसतरीच वाटायला लागलं, ओजस बोलायला लागला. काय करावं ते मला कळेना. मग मला एक कल्पना सुचली. आमच्या शाळेत खरी कमाई करायला शिकवलं होतं. मी पण तेच केलं. खरी कमाई म्हणजे रे काय? आप्पांनी विचारलं. खरी कमाई म्हणजे स्वतः काम करून पैसे कमवायचे, ओजस म्हणला. बर, तू कुठून कमवलेस मग? आप्पांनी आश्चर्याने विचारलं. आमच्या शाळेत फनफेअर होतं, तिथे मी स्टॉल लावला. आईच्या मदतीने सरबत तयार केलं आणि विकलं. त्यातून बरेच पैसे मिळाले, पण तरीही पैसे कमी पडत होते. मग मला आठवलं की मला वाढदिवसाला बरेच पैसे मिळाले होते. ते आणि फनफेअर मधून मिळालेले पैसे एकत्र करून मी तुमचा रेडिओ शाळेजवळच्या दुकानातून दुरुस्त करून आणला. आप्पांनी त्याला आनंदाने जवळ घेतलं आणि पापे घेतले. थँक्यू 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 अप्पू, थँक्यू, असं बोलता बोलता आप्पांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी ओजसला जवळ घेतलं आणि रेडिओ सुरू केला.
रेडिओवर त्यांचं आवडतं नाट्यगीत लागलं होतं. आप्पा आणि ओजस त्या गाण्यात रमून गेले. मागे आई आनंदाने बघत उभी राहिली.